नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनाप सर ओम साई कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बीपीटी थेरमचं स्टेटमेंट बघणार आहोत। बीपीटी थेरम तर घ्यायचंच आहे आपल्याला। बीपीटी थेरमला भरपूर वेळ लागणार आहे। तुम्हाला अगदी व्यवस्थित बीपीटी थेरम समजला पाहिजे याच्यासाठी मी काय करतो, एवढी एक एक्सरसाइज झाल्यानंतर हा थेरम घेतो। अगोदर काय करू, आपण बीपीटी थेरमवरचे एक्झाम्पल घेऊ। आता तुम्ही काय करा, फक्त त्याचं स्टेटमेंट समजून घ्या व्यवस्थित। बीपीटी थेरम तयार कसा होतो ते अगोदर व्यवस्थित समजून घ्या आणि एक्सरसाइज झाल्यानंतर मी हा थेरम घेणार आहे। बघा आता लक्ष द्या व्यवस्थित। स्टेटमेंट काय सांगितलंय, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल intersecting the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. म्हणजे बघा, if a line parallel to side of a triangle intersect the remaining sides in two distinct points. आता बघा, ही जी साइड आहे, ही जी लाईन आहे PQ, ही काय करते, BC ला पॅरलल। बघा BC ला कोणती लाईन पॅरलल आहे, ही PQ लाईन पॅरलल आहे। त्याच्यानंतर ती PQ लाईन काय करते, ट्रायंगलच्या दोन बाजूला म्हणजे AB आणि AC ला इंटरसेक्ट करते। AB आणि AC ला काय करते, इंटरसेक्ट करते। कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, P आणि Q ह्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते। देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन। म्हणजे बघा बीपीटी थेरम कसा आहे बघा, AP divided by PB, AP divided by PB is equals to AQ divided by QC। बघा या स्टेटमेंटचा, या इक्वेशनचा यूज करून आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे। हा जो बीपीटी थेरम आहे, ही एक्सरसाइज पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर, हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झाल्यानंतर हा थेरम मी तुम्हाला शिकवणार आहे। तर बघा आता पुढचा जो कॉन्सेप्ट आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, तो व्यवस्थित समजून घ्या। बघा नेक्स्ट पॉइंट, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल। बघा एक ट्रायंगल या ठिकाणी ABC हा ट्रायंगल आहे, याचा अँगल बायसेक्टर कोणता आहे, AD हा काय आहे, अँगल बायसेक्टर, बरोबर। आता अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कशी बघा, व्यवस्थित लक्ष द्या। बघा ह्या B पासून सुरुवात करायची, BA डिवाइड बाय AC, BA डिवाइड बाय AC इज इक्वल्स टू, बघा आता इथं B पासून सुरुवात झालेली होती, मग इकडे पण काय करायचं, B पासूनच सुरुवात करायची। बघा BA डिवाइड बाय AC लिहिलेलं आहे मी, बरोबर। इथे पण B पासूनच सुरुवात करा, BD डिवाइड बाय DC, BD डिवाइड बाय DC। हे बघा B पासून सुरुवात होते इथे आणि C ला एंड होतो, इकडे पण तेच होणार आहे, B पासून सुरुवात होते आणि C पर्यंत एंड होतो। ही आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी। आता आपण काय करू, ह्या प्रॉपर्टी वरती काही एक्झाम्पल बघू। आता मी काय करतो, एक्सरसाइज स्टार्ट करतो, व्यवस्थित लक्ष द्या। Practice set 1.2. Given below are some triangles and length of line segments. Identify in which figure ray PM is the bisector of angle QPR. Ray PM हा angle QPR चा bisector आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे। आता बघा या ठिकाणी फर्स्ट फिगर दिली आपल्याला, PQR हा ट्रायंगल दिलेला आहे। त्याच्यानंतर अँगल बायसेक्टर कोणता आहे, PM हा काय आहे, अँगल बायसेक्टर। आता बघा तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मी काय करतो, ही डायग्राम सरळ काढतो। बघा व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। बघा तुमचा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी काय करतोय, ही डायग्राम व्यवस्थित काढतोय। वरती P राहील, बरोबर, इथे Q, इथे R आणि बघा हा अँगल बायसेक्टर PM, बरोबर। बघा PQ किती बघा बरं, 7, त्याच्यानंतर PR किती आहे, 3, त्याच्यानंतर QM 3.5 आणि इकडे MR काय आहे, 1.5, बरोबर। त्याच्यानंतर पुढे बघा आता इथे काय लिहिणार, सुरुवातीला आपण इन ट्रायंगल
in triangle PQR, ray PM is the bisector of angle. कोणता अँगल येतो? QPR. Angle QPR. Ray PM is the bisector of angle QPR. बघा आता आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा यूज करू. बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कशी बघा, क्यू पासून सुरुवात करा. QP डिवाइड बाय PR, QP डिवाइड बाय PR इज इक्वल्स टू, परत क्यू पासून सुरुवात करा, QM डिवाइड बाय MR, QM डिवाइड बाय MR. बरोबर. आता बघा आपण काय करू, ह्या इक्वेशनची एलएचएस घेऊ. एलएचएस सांगा बरं काय? एलएचएस इज इक्वल्स टू QP डिवाइड बाय PR इज इक्वल्स टू, QP किती सांगा बरं? QP 7 आहे बरोबर, आणि PR किती आहे? 3. याला इक्वेशन नंबर काय करा? फर्स्ट द्या. याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. आता बघा RHS घ्या. RHS काय सांगा बरं? RHS इज इक्वल्स टू QM डिवाइड बाय MR. बरोबर. QM किती सांगा बघा? QM 3.5 डिवाइड बाय MR किती बघा बरं? 1.5. MR ची व्हॅल्यू काय आहे? 1.5. बघा आता हा जो पॉइंट दिलेला आहे 3.5 1.5, हा जो पॉइंट दिलेला आहे उजव्या साईडने बघा एक डिजिट नंतर आहे न्यूमरेटरला. बरोबर. डिनॉमिनेटरला पण बघा एक डिजिट नंतर आहे. अशी जर कंडिशन असेल ना, हा पॉइंट कॅन्सल होतो. शिल्लक काय राहतो वरती फक्त 35 आणि डिनॉमिनेटरला 15. आता इथे भाग द्या. कितीने भाग जाईल बरं? 3 ने जाईल का? 3 ने नाही जाणार, 5 ने जाईल. बघा 5 साधे किती? 35. 5 7 जा 35 आणि 5 3 जा 15. इक्वेशन नंबर सेकंड. बरोबर. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोन्ही व्हॅल्यू सेम आहे. बघा इक्वेशन फर्स्टची RHS काय? 7 डिवाइड बाय 3. इक्वेशन सेकंडची पण RHS काय? 7 डिवाइड बाय 3. मग आपण काय लिहिणार ते? LHS इज इक्वल्स टू RHS. देअरफॉर काय लिहिणार? Therefore, ray PM is the bisector of angle QPR. Ray PM is the bisector of angle QPR. आता आपण 2 नंबरचं एक्झाम्पल बघू. बघा या ठिकाणी पण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा यूज होणार आहे. सुरुवातीला काय लिहिणार आपण? ray PM is the angle bisector of angle QPR. बरोबर. कशाचा अँगल बायसेक्टर? तो अँगल QPR चा बायसेक्टर आहे. बरोबर. आता काय करू आपण? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा यूज करू. बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. काय आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी? क्यू पासून सुरुवात करा. QP डिवाइड बाय PR, QP डिवाइड बाय PR इज इक्वल्स टू, परत क्यू पासून सुरुवात करा, QM डिवाइड बाय MR, QM डिवाइड बाय MR. बरोबर. आता बघा ह्या इक्वेशनची एलएचएस घ्या. काय एलएचएस ह्या इक्वेशनची? LHS इज इक्वल्स टू QP डिवाइड बाय PR इज इक्वल्स टू, QP ची व्हॅल्यू काय आहे बघा बरं? 10. QP ची व्हॅल्यू 10 डिवाइड बाय PR किती बघा बरं? 7. याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. त्याच्यानंतर आता RHS घ्या.
बोला RHS काय आहे, RHS QM डिवाइड बाय MR बरोबर. QM ची व्हॅल्यू बघा बरं, QM ची व्हॅल्यू 8, QM काय दिलेला आहे 8. त्याच्यानंतर MR किती दिला रे 6 बरोबर. 2 ने भाग द्या, 2 चौक 8, 2 त्रिक 6. याला इक्वेशन नंबर सेकंड द्या. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय दिसतंय, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड बघा दोन्ही व्हॅल्यू सेम आहे का, नाहीये. मग लिहिणार काय आपण, LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. देअरफॉर काय लिहिणार, देअरफॉर रे PM इज नॉट द angle bisector ऑफ अँगल QPR. आता मला असं वाटतंय हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघूया. बघा आता थर्ड एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर फर्स्ट मधील थर्ड एक्झाम्पल. बघा या ठिकाणी बघा तोच ट्रायंगल आहे आणि बायसेक्टर पण तोच आहे. मग आपण काय लिहिणार सुरुवातीला, रे PM. हे बघा हा बायसेक्टर PM. रे PM is the bisector of angle कोणता अँगल येतो, QPR. मग कोणत्या प्रॉपर्टी यूज करणार आपण, बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आता बघा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कशी, बघा Q पासून सुरुवात करा. QP डिवाइड बाय PR, QP डिवाइड बाय PR इज इक्वल्स टू, इथं आपण Q पासून सुरुवात करा, QM डिवाइड बाय MR. QM डिवाइड बाय MR बरोबर. आता काय करू आपण, ह्या इक्वेशनची LHS घेऊ. बघा लक्ष द्या व्यवस्थित, या ठिकाणी घेतो LHS. LHS इज इक्वल्स टू बघा काय, LHS QP डिवाइड बाय PR बरोबर. QP ची व्हॅल्यू काय आहे बघा बरं, QP ची व्हॅल्यू 9 डिवाइड बाय PR ची व्हॅल्यू 10 बरोबर. इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर RHS घ्या. आता RHS इज इक्वल्स टू काय, RHS QM डिवाइड बाय MR बरोबर. QM ची व्हॅल्यू बघा बरं काय, QM ची व्हॅल्यू 3.6 डिवाइड बाय MR ची व्हॅल्यू काय आहे 4 बरोबर. आता बघा न्यूमरेटरला 3.6 दिलेला आहे बरोबर. मग मी काय करतो बघा 10 ने मल्टिप्लाय करून घेतो, म्हणजे तो पॉइंट कॅन्सल होऊन जाईल. 3.6 इंटू 10. जर आपण न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय करत असेल तर डिनॉमिनेटरला पण काय करावं लागेल, आपल्याला 10 नेच मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर. त्याच्यानंतर आता आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ, व्यवस्थित लक्ष द्या. 3.6 इंटू 10 म्हणजेच काय 36 आणि 4 इंटू 10 म्हणजेच काय 40, किंवा त्याला 4 इंटू 10 लिहिलं तरी चालेल बरोबर. 4 ने भाग द्या. आता 4 1 जा 4, 4 9 जा 36, म्हणजे बघा आन्सर काय आलंय 9 डिवाइड बाय 10. इक्वेशन नंबर सेकंड. याचाच अर्थ काय, आपण काय लिहू शकतो, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड बरोबर. दोन्ही इक्वेशनचे RHS सेम बघा. इक्वेशन फर्स्टचे RHS 9 डिवाइड बाय 10, इक्वेशन सेकंडची पण RHS काय 9 डिवाइड बाय 10. मग आपण काय लिहिणार, रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR बरोबर. जर सेम नसतं तर काय लिहिलं असतं, नॉट बरोबर. आता बघा मला असं वाटतंय हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघू. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, इन ट्रायंगल PQR बघा गिव्हन काय काय दिलंय बघा. PM इज इक्वल्स टू 15, त्याच्यानंतर PQ
इज इक्वल्स टू 25. PQ काय दिलेलं आहे आपल्याला 25. त्याच्यानंतर PR इज इक्वल्स टू 20. NR इज इक्वल्स टू 8. बरोबर. बघा अगोदर काय करू आपण बिटवीनेस प्रॉपर्टीचा यूज करू. P बिटवीन M बिटवीन Q. बरोबर. P बिटवीन M बिटवीन Q आणि इथे P बिटवीन N बिटवीन R. म्हणजे बघा या फॉर्म मध्ये P बिटवीन N बिटवीन R. बरोबर. बिटवीनेस प्रॉपर्टी कशी असते पहिला दुसरा PM प्लस दुसरा तिसरा MQ इज इक्वल्स टू पहिला तिसरा PQ. बरोबर. इथे पण बघा पहिला दुसरा PN प्लस दुसरा तिसरा NR इज इक्वल्स टू पहिला तिसरा PR. बरोबर. आता आपण MQ आणि NR च्या व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. बघा PM ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 15. PM ची व्हॅल्यू काय आहे 15 प्लस MQ आपल्याला फाइंड करायचं आहे. MQ इज इक्वल्स टू PQ ची व्हॅल्यू बघा बरं 25. MQ इज इक्वल्स टू 25 प्लस 15 त्या साईडला गेला -15 आणि MQ इज इक्वल्स टू व्हॅल्यू काय बघा बरं 25 मायनस 15 किती येणार आन्सर 10. बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आता PN ची व्हॅल्यू बघा बरं काय PN फाइंड करायचं आपल्याला. बरोबर. PN आहे तसंच राहील. NR ची व्हॅल्यू बघा बरं 8 आणि PR किती आहे 20. बरोबर. व्हॅल्यू दिलेली आहे त्यावरती. PN इज इक्वल्स टू 20 प्लस 8 त्या साईडला गेला -8. बरोबर. PN इज इक्वल्स टू 20 मायनस 8 किती होणार आहे त्या ठिकाणी 12. बरोबर. आता बघा ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरमचा यूज करावा लागणार आहे. म्हणजे बघा आता बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरमचा यूज कसा करणार बघा आपण काय करू PN डिवाइड बाय NR फाइंड करून घेऊ. बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम म्हणजे बघा BPT थेरमच्या उलट. बरोबर. PN डिवाइड बाय NR फाइंड करून घेऊ अगोदर आपण. PN डिवाइड बाय NR. PN ची व्हॅल्यू काय बघा बरं PN ची व्हॅल्यू 12 अपॉन NR ची व्हॅल्यू बघा बरं किती दिली आहे PN 12 आहे आणि NR किती आहे 8. बरोबर. कितीने भाग जाईल या ठिकाणी 4 ने भाग जाईल. 4 त्रिक 12 4 दुने 8. इक्वेशन नंबर फर्स्ट. बरोबर. त्याच्यानंतर सेकंड साइड घ्या PM डिवाइड बाय MQ. PM डिवाइड बाय MQ इज इक्वल्स टू PM ची व्हॅल्यू बघा बरं काय PM ची व्हॅल्यू 15 दिलेली आहे डिवाइड बाय MQ ची व्हॅल्यू MQ आपण फाइंड केलं या ठिकाणी 10. बरोबर. 5 ने भाग द्या 5 त्रिक 15 आणि ते 5 दुने 10. इक्वेशन नंबर सेकंड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय लिहिणार दोघांच्याही RHS सेम आहे. मग आपण काय करू दोघांच्याही LHS काय करू इक्वल लिहू. म्हणजे बघा PN डिवाइड बाय NR इज इक्वल्स टू PM डिवाइड बाय MQ. PN डिवाइड बाय NR इज इक्वल्स टू PM डिवाइड बाय MQ. मग देअरफॉर आपण काय लिहिणार देअरफॉर लाइन NM देअरफॉर लाइन NM इज parallel to side RQ. Line NM is parallel to side RQ. मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे. व्हिडिओ पॉज करून हे एक्झाम्पल लिहून घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.